आज अधिराज सकाळपासून खूप आनंदात आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आज सकाळपासून अधिराज पप्पांची बाहेर जाण्याची तयारी सुरू होती आणि त्यांना कामानिमित्त बाहेर जायचं होतं आणि इकडे अधिराजने त्यांना तयार होताना पाहिलं की लगेच त्याच्या मागे लागला, मलाही बाहेर जायचं आहे, असं त्याचं म्हणणं असते. पण तो बघा किती आनंदात आहे. अधूनमधून पप्पांना आवाज देत आहे, पण त्याला माहीतच नाही की त्याला कुठे घेऊन जाणार नाहीये. खरं सांगायचं तर त्याला फिरण्यापेक्षा जास्त कारमध्ये बसण्याची जास्त आवड आहे. कारमध्ये बसलं की त्याचा आनंद काही वेगळाच असतो. दिवसभर फिरवलं ना, तरी तो थकत नाही. अगदी खुश. मग मी त्याला समजावलं, की "अधिराज तुला कुठेही नेणार नाही आहे रे बाबा. आपण पुन्हा कधीतरी जाऊ." आता माझ्या साहेबांना बाहेर जायचं म्हटलं ना, की घरात थोडाफार पसारा होणारच आणि ते गेल्यानंतर तो सगळा आवरण्याचं काम माझ्याकडे येतं. त्यात ते काही ना काही विसरतातच. कधी कारची चावी, तर कधी पॅकेट, तर कधी दुसरी एखादी वस्तू. मग मीच ती शोधून देते. कधी-कधी वाटतं आपण नसतो तर यांचं काय झालं असतं देवच जाणे. त्यानंतर मी खाली जाऊन टिफिन घेऊन आले. आई-बाबांसाठी टिफिन देत असते. तुम्हाला तर माहिती आहे मी अधिराजमुळे वरच स्वयंपाक करते. खाली जास्त वेळ जाता येत नाही. आणि मी अधिराजला जास्त वेळ खाली ठेवूच शकत नाही. ठेव तर त्याला म्हणजे आवडत नाही त्याच्या आजूबाजूला एखादी वस्तू पडलेली आणि मग तो फेकायचा प्रयत्न करत आहे आणि आजही त्याने तो डब्याला थोडा लाथ मारून मारून ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ती लाथ त्याला बरोबर नीट लागली नाही. तर तो थोडा अजून समोर चालला गेला आणि त्याचा मूड अगदी वेगळाच आहे. कारण कधी-कधी मनसोक्त खेळत राहते, तर कधी-कधी काहीच करायची इच्छा नसते. त्यानंतर हे बाहेर गेल्यावर घरभर झालेला पसारा आवरण्यातच माझा बराच वेळ गेला आणि त्याच्यानंतर हे आहे कमरेचा बेल्ट जो आमच्या साहेबांना सध्या त्रास होत आहे हॉटेलमध्ये बसून-बसून. तर त्याच्यामुळे त्यांनी आणलेला आहे आणि आमचं जे कपाट आहे ना, ते खूप खराब झालं आहे आणि बदलायचं खूप दिवसापासून ठरवलं, पण अजून मुहूर्तच निघत नाही. एक वस्तू पूर्ण खराब झाल्याशिवाय आमच्या घरात नवीन कोणतीच वस्तू येत नाही, अशी आमची सवयच आहे. त्यानंतर स्वयंपाक करायचा होता, पण रोज भात उरतो आणि मला शिळा भात आवडत नाही, म्हणून आज थोडा भात लावला. म्हणजे 2 डब्यामध्ये, छोट्या-छोट्या डब्यामध्ये 1 डबा वरती ठेवेल, 1 डबा खाली देईल. आणखी एक गोष्ट माझ्या प्रोफाईलवर आधी तुम्ही पाहिलं असेल तर मी खूप क्राफ्टचे व्हिडिओ टाकायची. म्हणजे मला क्राफ्ट करायला खूप आवडते. पण आता अधिराजमुळे मी क्राफ्ट नाही बनवू शकत. त्यामुळे आता मी माझ्या आयुष्यातले छोटे-छोटे क्षण जे आहे तुमच्यासोबत व्लॉगमधून शेअर करते. सायंकाळी अधिराजला दूध पाजलं आणि मग त्याने ग्लास पकडण्याचा प्रयत्न केला आणि सगळं दूध अंगावर सांडवलं. मग काय पुन्हा त्याला अंघोळ करून दिली आणि वेळेवर डायपरही संपले होते. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये मी जे हे डायपर आहे ते ठेवलेले आहेत. सायंकाळी अधिराजचे पप्पा घरी आले आणि मग सकाळपासून काय-काय झालं, कुठे गेले, कोण भेटलं, सगळा दिवस मला सांगत बसले. तुमच्याकडेही असं होतं का? तुझे मिस्टर बाहेरून आल्यावर दिवसभराचा रिपोर्ट तुम्हाला सगळे देतात का? तर आजचा व्लॉग एवढाच. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला फॉलो करा.